गलटी मार नाही तर लपण्याची रम्मी मग शॉटला धार केसांमंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नंदरा केसांमंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नंदरा। काय हवा भावांनो एकदम विशाल आवाज आहे सगळीकडे कारण विषय कसा आहे आपला जो व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त झालेला आहे आणि हा व्हिडिओ बनवायचा एकदम सोपा आहे बरं का कारण विषय कसा आहे हे जे आपलं कॅप्चर दिसतं याच्यावरती आपण हा व्हिडिओ करणार आहे आणि हा व्हिडिओ करायचा एकदम सोपा आहे आणि व्हिडिओ करायला काय आपण शिकवतो त्यामुळे आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून टाका। तर चला व्हिडिओला सुरू करूया। पण हे कॅप्चर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि विषय कसा आहे तिथे तुम्हाला सगळं मटेरियल एकदम फ्रीमध्ये भेटते त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। आणि जर ओके कुठं होतं टेलिग्राम चॅनल टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केला असेलच त्या बाबतीत काही विषयच नाही। इंस्टाग्रामवर मेसेज करा जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर। चला आपण व्हिडिओला सुरू करू। आता मी कॅप्चरला ओपन करून घेतो ठीक आहे। तर आपण आलाय आता मटेरियलमध्ये। आता काय करायचं जो आपला फोटो आहे फोटोला इथं ॲड करायचं सिंपल पद्धतीनं। फोटो इथं ॲड केल्यानंतर हे आता काय करायचं परत इथं अशा पद्धतीने ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि मग काय करायचं आपला जो व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये काय हे सॉंगच आहे काय विषय नाही त्या बाबतीत हे सिंपली ॲड करायचं अशा पद्धतीने थोडं कॉम्प्रेसिंग होत आहे आणि होईपर्यंत तुम्ही काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक मारायचा। विषय कसा आहे टॉपचा आहे एकदम नादगोळा पद्धतीनं एवढं करून टाकायचं। चला ओके आता हे झाले गोष्ट अशा पद्धतीनं याला काय करायचं हे आता एंडिंग आणखीन लागतेच भाई मगाशीच बंद केलं होतं इट्स ओके नो प्रॉब्लेम आपण डिलीट करूया। ओके सिंपली या फोटोला काय करायचं जेवढा आपला हा व्हिडिओ आहे सिंपली इथपर्यंत अशा पद्धतीनं हे बघू शकता अशा पद्धतीने इथपर्यंत ह्या फोटोला इथं ओढून घ्यायचं ठीक आहे। आता एवढं झालं आता एवढं नंतर काय करायचं जो आपला हा खालचा व्हिडिओ आहे काय त्या व्हिडिओवरती सिंपली तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग थोडं पुढे जायचं आहे तुम्हाला ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जाईल। सिंपली तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं जो ऑप्शन आहे सिंपली त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ह्या ऑडिओला करायचं एक्स्ट्रॅक्ट हे बघू शकता इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हे ठीक आहे। सिंपली याच्यावरती क्लिक करा। आता काय करायचं हे जो आपला पुढचा फोटो आहे काय वरचा ह्याच्यावरती सिंपली क्लिक करायचं जिथं बीट चेंज होते आहे काय बरोबर जिथं बीट चेंज होते सिंपली त्या पॉईंटला यायचं आणि फोटोला स्प्लिट करायचं हे बघू शकता अशा पद्धतीनं एकदम सोपा आहे नादगोळा। ओके एकदम बघू शकता एकदम नादगोळा। हे सगळं होईपर्यंत तुम्ही तेवढं सबस्क्राईब नक्की करायचं कारण तुमच्यासाठी भाई वेळ काढतोय एवढा विषय करतोय त्यामुळे तेवढं सबस्क्राईब वगैरे सगळं करून टाका ठीक आहे। तर चला मी सगळीकडे स्प्लिट मारून घेतो एकदम विशाळ पद्धतीनं तुम्ही सुद्धा असंच करायचं सेम टू सेम लास्टपर्यंत। ओके ओके तर सगळा विषय झालाय। सिंपली आता काय करायचं झाल्यानंतर जो आपला हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला सिंपली इथून डिलीट करायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने। ओके आता एवढंच झालंय। आता हे झाल्यानंतर काय करायचं स्टार्टिंगला यायचं आणि सिंपली ॲड ओव्हरले सिंपली अशा पद्धतीने ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा आणि मटेरियलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा जो आपला PNG आहे सिंपली हा PNG ते ॲड करा थोडं झूम करा अशा पद्धतीने ह्याला आणि बरोबर इथे ह्याला सेट करून टाका। ओके अशा पद्धतीने ह्याला इथं सेट करा अशा पद्धतीने इथे सेट केल्यानंतर त्याची सुद्धा लेंथ जेवढा आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत त्याला वळायचं अशा पद्धतीने ठीक आहे। आता एवढंसं होऊन जात आहे। आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय तर तुम्हाला काय करायचं अशा पद्धतीने सगळं झाल्यानंतर दोन फोटोच्या मध्ये जे ऑप्शन दिसतं दोन फोटोच्या मध्ये ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं तुम्हाला अशा पद्धतीने वरी जायचं आणि वरी गेल्यानंतर तुम्हाला इथं अशा पद्धतीने बघू शकता खूप सारे इफेक्ट दिसतात म्हणजे ट्रान्झिशन आहेत त्याच्यामध्ये X6 जो आपला ट्रान्झिशन आहे सिंपली त्याच्यावरती क्लिक करायचं किंवा दुसरे पण तुम्हाला आवडत असेल तर घेऊ शकता काही विषय नाही आणि सिंपली ह्याला सिलेक्ट करून अप्लाय टू ऑलच्या बटनवरती सिंपली ते बघू शकता ह्याच्यावरती क्लिक करायचं अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करायचं सगळीकडे हा जो ट्रान्झिशन आहे तो बसून जातो आणि एकदम असं जबरदस्त विषय होऊन जाते बघू शकता एकदम असं खतरनाक ठीक आहे। हे असं झाल्यानंतर तुम्हाला सिंपल पद्धतीने काय करायचं माहिती आहे काय हे स्टार्टिंगचे जे आहे हे स्टार्टिंगमध्ये आपल्याला ॲनिमेशन लावायचे बरं का त्यामुळे स्टार्टिंगचे दोन ट्रान्झिशन आहेत त्याला सिंपली त्याच्यावरती क्लिक करायचं आणि हे ट्रान्झिशन सिंपली नॉनवरती क्लिक करून ह्याला काढून घ्यायचं ठीक आहे। हे बघू शकता ह्याला मी काढून घेतो आणि जे ॲनिमेशन लावले ते सुद्धा तुम्हाला सांगतो कुठले लावले ठीक आहे। स्टार्टिंगचे जे फोटो आहे स्टार्टिंगच्या फोटोवरती क्लिक करायचं ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि इनमध्येच तुम्हाला हे बघू शकता अशा पद्धतीने क्यूब ओपनचा जो ॲनिमेशन सिंपली ॲनिमेशनला सिलेक्ट करायचं आहे ओकेवरती क्लिक करायचं आणि मग जो आपला स्टार्टिंगपासून 2 नंबरचा फोटो त्याच्यावरती क्लिक करायचं त्याचा सुद्धा ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने क्रॉस शेकचा जो ॲनिमेशन आहे सिंपली ते देऊन ओकेवरती क्लिक करायचं आणि मग आपला तिसऱ्या फोटोवरती क्लिक करा आणि ह्याला सुद्धा ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि ॲनिमेशन बघू शकता तुम्ही रेक्टेंगल आउटचा जो आपला ॲनिमेशन आहे सिंपली ते देऊन ओकेवरती क्लिक करायचं संपलं एवढंच आहे आणि इथं आपला व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे एडिट होऊन जातो। ह्याच्यामुळे तुम्ही काय खालीवर करू शकता जर करायचं असेल तर आणि नसेल तर काय भाई तुमचा विषय ओके हे अशा पद्धतीने सगळं होऊन जाते इथं पूर्ण व्हिडिओ एडिट आपला होऊन जातो। मग सिंपली या AI अल्ट्रा HD वरती क्लिक करा आणि 1080 सिलेक्ट करा 30 आणि रिकमेंडेड करून एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करा आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून टाका। बाकी व्हिडिओ आवडला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर बाय धन्यवाद।